भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. तर आज वार गुरुवार, आजचा दिवस स्वामी समर्थांचा नित्यपूजेचा दिवस, सेवेचा दिवस. तर तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप सुखासमाधानात व आनंदात जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही आल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आज आपण असंच एक चांगदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्यामध्ये एक छोटीशी गोष्ट आहे जी आज तुम्हाला सांगणार आहे, जी आजपर्यंत तुम्ही कधीही न ऐकलेली ही कथा आहे. ही कथा ऐकल्यानंतर खरोखर आयुष्य हे कसं असतं हे तुम्हाला नक्की समजेल. चला तर मग सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. आत्मज्ञानापुढे मृत्यूलाही परतून लावणाऱ्या सिद्धीची किंमत शून्य असते. चांगदेव सिद्धींच्या बळावर 1400 वर्ष जगले होते. त्यांनी मृत्यूला 42 वेळा परतवून लावले होते. त्यांना प्रतिष्ठेचा मोह होता. त्यांनी संत ज्ञानेश्वरांची कीर्ती ऐकली. संत ज्ञानेश्वरांना सगळीकडे मान मिळत होता. चांगदेव ज्ञानेश्वरांचा मत्सर करू लागले. चांगदेवांना वाटले ज्ञानेश्वरांना पत्र लिहावे, परंतु पत्राचा आरंभ कसा करावा हे त्यांना कळेना. कारण ज्ञानेश्वरांचे वय अवघे 16 वर्षे होते. मग पूज्य म्हणून कसे लिहिणार? चिरंजीव लिहावे तर ज्ञानेश्वर महात्मा होते. काय लिहावे काही समजेना, म्हणून त्यांनी कोरच पत्र पाठवलं. संतांची भाषा संतच जाणतात. मुक्ताबाईंनी पत्राला उत्तर दिले, 1400 वर्षे तुझे वय झाले, पण तू तुझ्या पत्रासारखा कोराच राहिलास. हे वाचून चांगदेवांना वाटले की अशा ज्ञानीपुरुषांची भेट घ्यावी. मग चांगदेवांनी सिद्धीचा गर्व होता ते वाघावर बसून आणि सर्पाचा लगाम घेऊन भेटायला निघाले. ज्ञानेश्वरांना समजलं की चांगदेव भेटायला येत आहेत. त्यांचे आदरातिथ्य त्यांना सामोरं जाऊन केलं पाहिजे असे त्यांना वाटले. त्यावेळी ज्ञानेश्वर ज्या भिंतीवर बसले होते त्या भिंतीलाच त्यांनी चालण्याचा आदेश दिला. भिंत पुढे जाऊ लागली. हे चांगदेवांनी पाहिले आणि त्यांना पटले की आपल्यापेक्षाही ज्ञानेश्वर श्रेष्ठ आहेत, कारण त्यांचा निर्जीव वस्तूवरही अधिकार आहे, आपला केवळ प्राण्यावरच अधिकार आहे. त्या क्षणी चांगदेव ज्ञानेश्वरांचे शिष्य बनले. तर यातून आपल्याला हे शिकायला मिळतं की सिद्धीचा वापर हा आत्मज्ञान मिळवण्याच्या मार्गावरील अडथळा आहे. तर खरोखरच आपल्याकडं जी काही सिद्धी आहे, जी काही कला आहे, त्याचा आपल्याला कधीही अहंकार येऊन देऊ नका. का तर अहंकार हा माणसाला खूप वाईट मार्गाला लावतो आणि खूप तळागाळाला नेतो. तर अहंकार हा नष्ट करतो आपल्याला. तर अहंकार हा आपल्यामध्ये कधीच नसावा. आपल्याला काहीही येत असेल तर ते नम्रपणे व चांगल्या भाषेमध्ये आपण लोकांशी बोलावं. आणि कितीही आपण श्रीमंत झालं, गरीब झालं तरी आपल्याला कुठल्याच गोष्टीचा अहंकार आला नाही पाहिजे. तर आपल्याला या कथेतून एवढं शिकायला मिळतं की चांगदेव महाराज हे 1400 वर्ष जगले आणि त्यांनी मृत्यूलाही 42 वेळा पाठीमागं पाठवलं. असे चांगदेव महाराजसुद्धा ज्ञानेश्वरांच्या पुढे काहीच नव्हते. आणि ज्ञानेश्वरांची कीर्ती त्यांना खूप आवडली आणि ज्ञानेश्वरांचं जे आदित्व होतं ते आदित्व त्यांनी पाहिलं आणि ते ज्ञानेश्वरांचे शिष्य झाले. तर अशा पद्धतीनं आपणसुद्धा कुठल्याही गोष्टीचा गर्व, अभिमान न करता, मत्सर न करता आपणही चांगलं राहिलं पाहिजे आणि सर्वांशी मिळून मिसळून राहिलं पाहिजे. तर सच्चिदानंद गुरुमूर्ती श्री स्वामी समर्थ. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. माऊली तुकाराम महाराज की जय. तर आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये श्री ज्ञानेश्वर माऊली, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवरती अशाच तुम्हाला नवनवीन कथा, अनुभव आणि नित्यसेवा कशी करावी, पारायण कशी करावीत याबद्दल तुम्हाला ऐकायला मिळेल. तर आपल्या चॅनलला
भरभरून प्रेम द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व आपल्या चॅनलवरती तुम्ही सर्वजण आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. धन्यवाद.